श्री स्वामी समर्थ. 13 एप्रिलपासून या 3 राशींच्या नशिबी छप्पर फाड पैसा. एकादश योगाने होणार अचानक धनलाभ. अखेर सुखाचे दिवस होतील सुरू. 13 एप्रिल रोजी दुपारी 1:48 शुक्र आणि गुरु एकमेकांपासून 60 अंशांवर असतील, त्यामुळे एकादश योग तयार होईल. 2 शुभ किंवा प्रभावशाली ग्रह 60 अंशांवर असतील तेव्हा हा योग बनतो. याला लाभदृष्टी असेही म्हणतात. हा योग तयार झाल्यावर दोन्ही ग्रहांचा सकारात्मक परिणाम सर्व राशींवर दिसतो. देवतांचे गुरु नवग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. गुरुग्रह ज्ञान, भाग्य, संतान, समृद्धी, धर्म, शिक्षण, धन आणि विवाह यांचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या स्थितीत बदल झाला की त्याचा परिणाम राशींवर तसेच देशदुनियेत दिसतो. सध्या गुरु अतिचारी गतीने पुढे जात आहे, त्यामुळे तो एका वर्षात एकदाच नव्हे तर यंदा 2-3 वेळा राशी बदल करू शकतो. आत्ताच्या स्थितीत गुरु मिथुन राशीत मार्गी अवस्थेत आहे. या राशीत राहून मेष राशीत असलेल्या शुक्रासोबत कोनीय संयोग बनत असून एकादश योग तयार होत आहे. या योगाचा प्रभाव 12 राशींवर दिसेल, पण 3 राशींना विशेष फायदा होऊ शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर आहे. दृक पंचांगानुसार 13 एप्रिल रोजी दुपारी 1:48 शुक्र आणि गुरु एकमेकांपासून 60 अंशांवर असतील, त्यामुळे एकादश योग तयार होईल. 2 शुभ किंवा प्रभावशाली ग्रह 60 अंशांवर असतील तेव्हा हा योग बनतो. याला लाभदृष्टी असेही म्हणतात. हा योग तयार झाल्यावर दोन्ही ग्रहांचा सकारात्मक परिणाम सर्व राशींवर दिसतो, पण 3 राशींना विशेष फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली नशीबवान राशी आहे वृषभ राशी. या राशीच्या लोकांसाठी शुक्रगुरूचा एकादश योग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या दुसऱ्या भावात गुरु आणि द्वादश भावात शुक्र आहे, त्यामुळे अनेक क्षेत्रात फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ चांगली राहील. कामाची प्रशंसा होईल आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल. व्यावसायिकांनाही फायदा होईल. तुमच्या रणनीतीमुळे चांगला नफा मिळू शकतो. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ ठीक राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका. तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिकांना या आठवड्यात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत काही कारणास्तव तणाव जाणवेल. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही लग्नाविषयी बोलणी करू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. चंद्र राशीच्या संबंधात 11व्या भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्याद्वारे केलेल्या आपल्या इलाजात परिवर्तन तुमच्या आरोग्यात सकारात्मकता घेऊन येईल. यासाठी आपल्या दिनचर्येतही सुधार करा आणि गरज पडल्यास कुठल्या उत्तम डॉक्टरांचा डाएट प्लॅन घ्या. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या दुसऱ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि शक्यता आहे की तुम्हाला अचानक काही असा नफाही मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षाही नव्हती. अशात या नफ्याचा एक छोटासा हिस्सा सामाजिक कार्यातही नक्की वापर करा. हा संपूर्ण आठवडा अनेक घरगुती मुद्दे तुमच्या मनावर अधिराज्य गाजवतील आणि यामुळे तुमची योग्य प्रकारे काम करण्याची क्षमताही बिघडेल, ज्याचा थेट तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल. जर तुम्ही व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत आहे तर या सप्ताहात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल की तुम्ही त्यांच्यासोबत काही वचन देण्याआधी सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर कुठलाही निर्णय घ्या. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाजिकांचे सहयोग मिळू शकेल. अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचाला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. या महिन्यात सूर्यग्रह क्रमशः तुमच्या लाभ आणि व्यय भावात भ्रमण करणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत सूर्यग्रह तुमच्या लाभ भावात राहील. जरी शनीच्या संगतीमध्ये राहिली तरीही सूर्याला अनुकूल परिणाम देणारे मानले जाईल. तसेच 14 एप्रिलनंतर सूर्यग्रह तुमच्या द्वादश भावात राहील. तसे तर द्वादश भावात सूर्याचे गोचर चांगले मानले जात नाही, परंतु उच्च राशीमध्ये असण्याच्या कारणाने सूर्य काहीसे चांगले परिणामही देऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य बऱ्याच प्रमाणे अनुकूल परिणाम देऊ शकतो. शनी ग्रहाचे गोचरही सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. तसेच राहूचे गोचर तुम्हाला मिळत्या जुळत्या परिणामांची अपेक्षा करू शकतात, तर केतूचे गोचर काही बाबतीत कमजोर परिणाम देऊ शकतात. सर्व ग्रहांचे परिणाम मिळवून पाहिल्यास या महिन्यात तुम्हाला ठीकठाक परिणाम मिळताना दिसत आहे. आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही.
रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिलेले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात बेस्ट मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. वेळेचा सदुपयोग करणे शिका. जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवता काळजी घ्या. तुमचा भाग्यांक आहे 5. तुमचा भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान 15 ते 20 मिनिटं आपले सर्व आजार दूर ठेवेल. दुसरी नशीबवान राशी आहे सिंह राशी. या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची लाभदृष्टी लाभदायक ठरू शकते. या राशीच्या 11व्या भावात गुरु मार्गी आहे आणि 9व्या भावात शुक्र असेल, त्यामुळे नशिबाची साथ मिळू शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. अपेक्षित स्रोतांमधून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जुने प्रश्न हळूहळू सुटू शकतात. या राशीचे लोक आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात. करिअरमधील अडथळे कमी होतील आणि नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. व्यवसायातही फायदा दिसतो. ट्रेडिंग किंवा सट्टेबाजीमधून नफा मिळू शकतो, पण गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि बचत करण्यात यश मिळेल. आरोग्यातही सुधारणा दिसू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याबाबत सावधानता बाळगा. विशेषतः गुडघे आणि पायांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. पैसा येईल तसा खर्चही होईल. व्यापाऱ्यांना सरकारी परवानग्या मिळवताना अडचणी येऊ शकतात. नोकरीत तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. प्रेमसंबंधात नवीन ऊर्जेचा संचार होईल आणि एखादा नवीन जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील जुना तणाव दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कमकुवत असून त्यांचं लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ शकते. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 8व्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपण स्वतःला नैराश्याने किंवा तणावाने ग्रस्त समजाल, ज्यामुळे बरेच नकारात्मक विचार तुमच्या मनातही येऊ शकतात. अशा परिस्थितीत मनाच्या शांतीला नष्ट होण्यापासून वाचवताना स्वतःला शक्य तितके व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विवाहित आहात तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी आपल्या साथीसोबत या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकतात. या आठवड्यात आपणास हे समजेल की कुटुंबातील लोक आपल्याकडून फारसे आनंदी नाहीत. आपण त्यासाठी काय करत आहात हे महत्त्वाचे नाही. म्हणूनच यासाठी स्वतःला दोष देण्यापेक्षा हे तुमच्यासाठी चांगले असेल की घरातील लोकांना थोडा वेळ देताना परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करा. प्रियसोबत वेळ घालवून तुम्ही या सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकतात. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळेपासून त्यांच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या काळात होऊ शकते. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहे ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरीपेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. ज्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही अधिक वाचण्यासाठी नाही, ते काही ऑनलाईन कोर्ससाठी आवेदन देऊ शकतात. यामुळे त्यांना आपल्या क्षमतांना वाचण्याची चांगली संधी मिळेल. सोबतच याचे शुभफळही त्यांना येणाऱ्या काळात दिसेल. एप्रिल मासिक राशी भविष्य 2026च्या अनुसार या महिन्यात सूर्यग्रह क्रमशः तुमच्या 8व्या आणि भाग्य भावात गोचर करेल. तसे तर या दोन्ही भावांमध्ये सूर्याचे गोचर चांगले मानले जात नाही, परंतु तुलना केली तर दुसरे गोचर अर्थात मेष राशीमध्ये गोचर उत्तम सांगितले जाईल. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत सूर्याचे गोचर कमजोर, तर 14 एप्रिलनंतर तुलनात्मक रूपात चांगले आणि ठीकठाक स्टार सांगितले जाईल. मंगळ ग्रहाचे गोचर 2 एप्रिलपर्यंत सप्तम भावात, यानंतर तुमच्या अष्टम भावात राहील. मंगळाचे हे दोन्ही गोचर अनुकूल सांगितले जात नाही. शुक्राचे गोचर 19 एप्रिलपर्यंत तुमच्या भाग्य भावात राहील. यानंतर शुक्र दशम भावात जातील. तथापि दशम भावात शुक्राच्या गोचराला चांगले मानले जात नाही, परंतु आपल्याच राशीमध्ये असण्याच्या कारणाने शुक्र बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणामही देईल. अर्थात या महिन्यात शुक्र ग्रहाने तुम्ही चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवू शकतो. केतूचे गोचरही तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ दिसू शकतो. म्हणजे सर्व ग्रहांच्या स्थितीला मिळून पाहिले असता एप्रिल 2026चा महिना तुमच्यासाठी मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तेलकट आणि तिखट आहार टाळा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम.
तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. प्रवासाच्या संधी शोधाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्यामाळ व्यतीत कराल. तुमचा भाग्यांक आहे 5. तुमचा भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची बांगडी हातात घाला. तिसरी आणि शेवटची नशीबवान राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी गुरु सप्तम भावात मार्गी आहे आणि शुक्र पंचम भावात आहे. त्यामुळे त्रिएकादश योग अनेक क्षेत्रात फायदा देऊ शकतो. वैवाहिक जीवनातील ताण कमी होईल आणि नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. गुरुची 7वी दृष्टी लग्नावर पडत असल्याने नोकरीतही फायदा होण्याचे संकेत आहेत. उत्पन्न वाढण्याची आणि पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना देखील या काळात चांगला नफा मिळू शकतो. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र राहील. पोटाच्या विकारांनी त्रस्त असाल तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यापाऱ्यांना व्यवसायात महिलांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील, परंतु गुंतवणूकपूर्वी बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या. नोकरीत सावधानगी बाळगणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जोडीदाराच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहील. विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टामस्करी कराल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील, ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते. या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यास असमर्थ असण्याचे आढळाल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. काही लोकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. बऱ्याचदा आपल्या जीवनात चुकीच्या वेळी अशा व्यक्तीचा प्रवेश होतो, ज्यामुळे कामात आपली एकाग्रता भंग होऊ शकते. त्या काळात आपण इच्छा नसतानाही कुठलेही कार्य वेळेवर पूर्ण करण्यात असमर्थ असतो, ज्याचा सरळ प्रभाव करिअरला बाधित करतो. या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागेल. ध्यान ही एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे, जी आपल्या तार्किक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे यासाठी या आठवड्यात वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. या महिन्यात सूर्यग्रहाचे गोचर क्रमशः तुमच्या 4थ्या आणि 5म भावात राहणार आहे. तथापि गोचरशास्त्राच्या नियमानुसार हे दोन्ही गोचर चांगले मानले जात नाही. परंतु तरीही 14 एप्रिल नंतरची वेळ अधिक चांगली सांगितली जाईल. म्हणजे महिन्याच्या पहिल्या हिस्स्यापासून 14 एप्रिलपर्यंत सूर्याचे गोचर कमजोर, तर 14 एप्रिल नंतर तुलनात्मक रूपात चांगले आणि ठीकठाक स्टार सांगितले जाईल. मंगळ ग्रहाचे गोचर 2 एप्रिलपर्यंत सप्तम भावात, यानंतर तुमच्या अष्टम भावात राहील. मंगळाचे हे दोन्ही गोचर अनुकूल सांगितले जात नाही. शुक्राचे गोचर 19 एप्रिलपर्यंत तुमच्या भाग्य भावात राहील. यानंतर शुक्र दशम भावात जातील. तथापि दशम भावात शुक्राच्या गोचराला चांगले मानले जात नाही, परंतु आपल्याच राशीमध्ये असण्याच्या कारणाने शुक्र बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणामही देईल. अर्थात या महिन्यात शुक्र ग्रहाने तुम्ही चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवू शकतो. केतूचे गोचरही तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ दिसू शकतो. म्हणजे सर्व ग्रहांच्या स्थितीला मिळून पाहिले असता एप्रिल 2026चा महिना तुमच्यासाठी मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तेलकट आणि तिखट आहार टाळा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. प्रवासाच्या संधी शोधाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमचा भाग्यांक आहे 5. तुमचा भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची बांगडी हातात घाला. तिसरी आणि शेवटची नशीबवान राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी गुरु सप्तम भावात मार्गी आहे आणि शुक्र पंचम भावात आहे. त्यामुळे त्रिएकादश योग अनेक क्षेत्रात फायदा देऊ शकतो. वैवाहिक जीवनातील ताण कमी होईल आणि नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. गुरुची 7वी दृष्टी लग्नावर पडत असल्याने नोकरीतही फायदा होण्याचे संकेत आहेत. उत्पन्न वाढण्याची आणि पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना देखील या काळात चांगला नफा मिळू शकतो. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र राहील. पोटाच्या विकारांनी त्रस्त असाल तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्यापाऱ्यांना व्यवसायात महिलांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील, परंतु गुंतवणूकपूर्वी बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या. नोकरीत सावधानी बाळगणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जोडीदाराच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहील. विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टामस्करी कराल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील, ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते. या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यास असमर्थ असण्याचे आढळाल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. काही लोकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. बऱ्याचदा आपल्या जीवनात चुकीच्या वेळी अशा व्यक्तीचा प्रवेश होतो, ज्यामुळे कामात आपली एकाग्रता भंग होऊ शकते. त्या काळात आपण इच्छा नसतानाही कुठलेही कार्य वेळेवर पूर्ण करण्यात असमर्थ असतो, ज्याचा सरळ प्रभाव करिअरला बाधित करतो. या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागेल. ध्यान ही एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे, जी आपल्या तार्किक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे यासाठी या आठवड्यात वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. या महिन्यात सूर्यग्रहाचे गोचर क्रमशः तुमच्या 4थ्या आणि 5म भावात राहणार आहे. तथापि गोचरशास्त्राच्या नियमानुसार हे दोन्ही गोचर चांगले मानले जात नाही. परंतु तरीही 14 एप्रिलनंतरची वेळ अधिक चांगली सांगितली जाईल. म्हणजे महिन्याच्या पहिल्या हिस्स्यापासून 14 एप्रिलपर्यंत सूर्याचे गोचर कमजोर, तर 14 एप्रिलनंतर तुलनात्मक रूपात चांगले आणि ठीकठाक स्तार सांगितले जाईल. मंगळ ग्रहाचे गोचर 2 एप्रिलपर्यंत 7म भावात, यानंतर तुमच्या 8म भावात राहील. मंगळाचे हे दोन्ही गोचर अनुकूल सांगितले जात नाही. शुक्राचे गोचर 19 एप्रिलपर्यंत तुमच्या भाग्य भावात राहील. यानंतर शुक्र दशम भावात जातील. तथापि दशम भावात शुक्राच्या गोचराला चांगले मानले जात नाही, परंतु आपल्याच राशीमध्ये असण्याच्या कारणाने शुक्र बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणामही देईल. अर्थात या महिन्यात शुक्र ग्रहाने तुम्ही चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवू शकतो. केतूचे गोचरही तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ दिसू शकतो. म्हणजे सर्व ग्रहांच्या स्थितीला मिळून पाहिले असता एप्रिल 2026चा महिना तुमच्यासाठी मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तेलकट आणि तिखट आहार टाळा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे. प्रेम. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. प्रवासाच्या संधी शोधाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमचा भाग्यांक आहे 5. तुमचा भाग्य रंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची बांगडी हातात घाला. तिसरी आणि शेवटची नशीबवान राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी गुरु 7म भावात मार्गी आहे आणि शुक्र 5म भावात आहे. त्यामुळे त्रिएकादश योग अनेक क्षेत्रात फायदा देऊ शकतो. वैवाहिक जीवनातील ताण कमी होईल आणि नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. गुरुची 7वी दृष्टी लग्नावर पडत असल्याने नोकरीतही फायदा होण्याचे संकेत आहेत. उत्पन्न वाढण्याची आणि पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही या काळात चांगला नफा मिळू शकतो. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. पोटाच्या विकारांनी त्रस्त असाल तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यापाऱ्यांना व्यवसायात महिलांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील, परंतु गुंतवणुकीपूर्वी बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या. नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जोडीदाराच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहील. विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टामस्करी कराल.
चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या चौथ्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील, ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते. या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे आढळेल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. काही लोकांसाठी कुटुंबात कोणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. बऱ्याचदा आपल्या जीवनात चुकीच्या वेळी अशा व्यक्तीचा प्रवेश होतो, ज्यामुळे कामात आपली एकाग्रता भंग होऊ शकते. त्या काळात आपण इच्छा नसताना कुठलंही कार्य वेळेवर पूर्ण करण्यात असमर्थ असतो, ज्याचा सरळ प्रभाव करिअरला बाधित करतो. या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागेल. ध्यान ही सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे, जी आपल्या तार्किक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे यासाठी देखील वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. या महिन्यात सूर्यग्रहाचे गोचर क्रमशः तुमच्या चतुर्थ आणि पंचम भावात राहणार आहे. तथापि गोचरशास्त्राच्या नियमानुसार हे दोन्ही गोचर अनुकूल मानले जात नाही, परंतु तरीही 14 एप्रिल नंतरची वेळ अधिक चांगली सांगितली जाईल. म्हणजे महिन्याच्या पहिल्या हिश्श्यात सूर्याचे गोचर कमजोर तर दुसरीकडे मिळते-जुळते परिणाम देऊ शकते. हा एक सकारात्मक बिंदू आहे. अतः 19 एप्रिल नंतर शुक्र तुम्हाला मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. शनिग्रह गोचरविषयी बोलायचे झाले तर शनिग्रह तुमच्या चौथ्या भावात राहतील आणि 22 एप्रिलपर्यंत अस्त राहील. अशा स्थितीमध्ये शनीपासून अनुकूलतेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. राहूचे गोचर तुमच्या तिसऱ्या भावात आपल्या नक्षत्रात राहील. अतः राहू शक्य तितके तुमच्या पक्षात परिवा देण्याची इच्छा ठेवील. तसेच केतू ग्रहाचे गोचर तुम्हाला मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला मिळते-जुळते परिणाम मिळू शकतात. सावधानीने निर्वाह करण्याची स्थितीमध्ये परिणाम ठीकठाकपेक्षा चांगले राहू शकतात. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करीत आहेत त्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या आवडत्या पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याचे अनेक कारणे आहेत. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज तुम्ही एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. तुमचा भाग्यांक आहे 4. तुमचा भाग्य रंग आहे चॉकलेटी आणि करडा. उपाय: स्त्रियांचा आदर सन्मान करणे आणि त्यांच्या भावनांना न दुखावल्याने पारिवारिक जीवन चांगले राहते.